वंचितचा फॉर्म्युला मान्य नसेल तर तुमचा फॉर्म्युला तरी सांगा। वंचितनं महाविकास आघाडीला प्रत्येकी 12चा फॉर्म्युला दिलाय। वंचितच्या फॉर्म्युल्यावर चर्चा कधी करणार? महाविकास आघाडीला विचारा, आंबेडकरांचा सवाल। ठाकरे आणि आमची युती झाली तर 50-50 जागा लढणार। समसमान जागा लढण्यावर ठाकरे आणि आमची सहमती, प्रकाश आंबेडकरांचं विधान। महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला, लवकरच शिक्कामोर्तब होईल। जागा वाटपावरून सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य। प्रकाश आंबेडकरांसोबत जागा वाटपासंदर्भात अद्यापही कोणतीही चर्चा नाही। जागा वाटपाच्या फॉर्म्युल्याबाबत वरिष्ठ निर्णय घेतील, काँग्रेसच्या नाना पटोले यांची प्रतिक्रिया। आता आम्ही एकत्र येणार तर भेटीगाठी या होतच राहणार। पवारांच्या भेटीवर प्रकाश आंबेडकरांचं स्पष्टीकरण। तर वंचितला इंडिया आघाडीमध्ये येण्यासाठी कुणाचा विरोध हे माहीत नाही, प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया। महायुतीमध्ये जागा वाटपावरून वाद असल्याचं भाजप मंत्र्यांनी मान्य केले। महाराष्ट्रामध्ये महायुतीचा पराभव निश्चित आहे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा दावा। 1 ते 2 आठवड्यात जागा वाटपाबद्दल चित्र स्पष्ट होईल। लवकरच जागा वाटप पूर्ण होईल, जयंत पाटलांची माहिती। सोम्या गोम्याच्या बोलण्यावर मी उत्तर देत नाही, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची संजय राऊतांवर टीका। गुलामी पत्करलेल्या डरपोक लोकांनी आमच्यावर बोलू नये, सोम्या गोम्या कोण हे 2024ला कळेल। अजितदादांच्या उत्तरानंतर राऊतांचा पुन्हा पलटवार। नववर्षात वाचाळवीरांना सद्बुद्धी यावी हीच प्रार्थना। नव्या वर्षाच्या शुभेच्छा देताना देवेंद्र फडणवीसांचा राजकीय नेत्यांना टोला। माझ्याबद्दल दावा करणाऱ्या संजय शिरसाट यांनाच अधिक माहिती विचारा, जयंत पाटलांचं संजय शिरसाट यांना प्रत्युत्तर। डरपोक आणि बेईमान लोक निघून गेले, आता निष्ठावान लोकांवर दबाव आणला जातोय। अफवा पसरून काही उपयोग नाही, जयंत पाटील महायुतीमध्ये येणार या शिरसाटांच्या दाव्यावर राऊतांची प्रतिक्रिया। अजितदादांवर बोलणारे दोन्ही खासदार दादांमुळेच निवडून आलेले आहेत। रुपाली चाकणकरांची सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे यांच्यावर टीका। दादा सोबत नसल्यामुळे त्यांना 10 महिने बारामतीमध्ये तळ ठोकावा लागतोय, चाकणकरांचा सुप्रिया सुळेंना टोला। रवींद्र चव्हाण माझ्या मोठ्या भावासारखे, त्यांना सिंधुदुर्ग मतदारसंघांमधून उमेदवारी दिल्यास 100% प्रचार करणार। उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांची प्रतिक्रिया। पाणबुडी प्रकल्प राज्याबाहेर गेला नाही, अजित पवारांचं स्पष्टीकरण। निवडणुकीमुळे अशा अफवा पसरवण्याचं काम सुरू, अजित पवारांचा विरोधकांवर आरोप। आमच्या ताटातलं हिसकावू नका हे केंद्राला ठामपणे सांगा, पाणबुडी प्रकल्पावरून अमोल कोल्हे यांची राज्य सरकारवर टीका। महाराष्ट्रातील पाणबुडी प्रकल्प रद्द झालेला नाही, वैभव नाईक यांच्याकडून खोट्याचा आधार घेऊन प्रकल्प गेल्याचं वक्तव्य। निलेश राणे यांचा वैभव नाईकांवर आरोप। आरक्षण मिळाल्यावर सर्व मराठे अयोध्येमध्ये दर्शनाला जाणार, मनोज जरांगे पाटलांचं मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून प्रभू श्रीरामचरणी साकडं। लाठीमार घटनेची आठवण झाल्यानंतर सरकारचं तोंड बघावंसं वाटत नाही, जालन्यातील लाठीमाराच्या घटनेवरून मनोज जरांगे यांचं विधान। अयोध्येमध्ये रामलल्लासाठी साकारणार 7 रंगांचे विविध पोशाख, भागवत प्रसाद यांच्याकडे रामलल्लाचे पोशाख बनवण्याची सेवा। जपानमध्ये 7.5 रिश्टर स्केलचा भूकंपानंतर सुनामीचा अलर्ट जारी, समुद्र किनाऱ्यावर मोठ्या लाटा, लोकांना घरं रिकामी करण्याचे आदेश। काँग्रेसची राष्ट्रीय पातळीवर 4 जानेवारीला बैठक, सर्व राज्यातील सीएलपी लीडर आणि प्रदेशाध्यक्षांची बैठक घेणार। राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेसह लोकसभा निवडणुकीमध्ये बैठकीमध्ये चर्चा होणार। छत्रपती संभाजीनगरमध्ये अंगणवाडी सेविका आक्रमक, जिल्हा परिषदेसमोर अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं आंदोलन। मानधन वाढवून देण्याच्या मागणीसाठी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी। नव्या वाहतूक कायद्याविरोधात देशभरातील ट्रक चालक आक्रमक, नवी मुंबईमधील बेलापूर महामार्ग रोखण्याचा प्रयत्न, शेकडो ट्रक चालक ताब्यात। अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर वाहन चालकांचं आंदोलन, हिट अँड रन प्रकरणातील प्रस्तावित कायद्याविरोधात वाहन चालक आक्रमक। नागपूर भंडारा राष्ट्रीय महामार्गावर ट्रक चालकांचं चक्काजाम आंदोलन, अपघातानंतर जखमींना मदत न करता पळून जाणाऱ्या चालकांविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या निर्णयाला विरोध। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये वाहन चालक संघटनेनं महामार्ग रोखला, रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा। शासनानं वाहन चालकांच्या नियमामध्ये बदल करून जाचक अटी लावल्याच्या निषेधार्थ रस्ता रोको।
नव्या कायद्याविरोधात भंडारा जिल्ह्यातील ट्रक चालकांचा संप, मालेगाव सडक मार्गावर ट्रक चालकांचं आंदोलन. भंडाऱ्याच्या पवनीमध्ये वाहन चालकांचं आंदोलन, वाहतुकीच्या नव्या कायद्याच्या विरोधात चालक आक्रमक, महामार्गावर वाहन चालकांची जोरदार घोषणाबाजी. मुंबई अहमदाबाद महामार्गावर वाहन चालकांचा रास्ता रोको, केंद्र सरकारनं आणलेला नवीन मोटर वाहन कायदा रद्द करण्याची मागणी, महामार्गावर 10 ते 15 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा. केंद्राच्या वाहतुकी संदर्भातल्या नव्या कायद्याविरोधात वाहन चालक आक्रमक, गोंदियाच्या बालाघाट या मार्गावर टायर जाळत निषेध, टँकर, ट्रक त्याचबरोबर खासगी बस चालकांचं आजपासून काम बंद आंदोलन. नाशिकच्या मनमाडमध्ये इंधन वाहतूकदारांचा संप, राज्यामध्ये इंधन तुटवडा होण्याची शक्यता, अपघाताबाबत सरकारच्या निर्णयाचा वाहन चालकांकडून निषेध. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान साई दरबारी, दोघांमध्ये रंगल्या गप्पा, विखे पाटलांकडून चौहानांना वाकून नमस्कार. शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन घेतलं. अंबाबाई मंदिरातल्या गाभाऱ्यामध्ये जाऊन गोगावले यांनी पूजाही केली. गोगावले यांच्या हस्ते कुंकुमार्चन विधी. मंत्रिपदाची इच्छा पूर्ण व्हायची बाकी, नवीन वर्षामध्ये मंत्रिपदाची इच्छा सुद्धा पूर्ण होईल असं वाटतंय, भरत गोगावले यांचं वक्तव्य. कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी नवीन वर्षानिमित्तानं परळीतील प्रभू वैद्यनाथाचं दर्शन घेतलं. वैद्यनाथाच्या चरणी विधिवत रुद्राभिषेक करून नवीन वर्षाची त्यांनी सुरुवात केली. धाराशिवच्या तुळजापुरामध्ये तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी, तर भवानी शंकर मंदिरातही भाविकांच्या रांगा. रत्नागिरीमध्ये अयोध्येवरून आणलेल्या अक्षता वाटपाचा कार्यक्रम, शहरातून पालखी मिरवणूक काढत सोहळा उत्साहात पार पडला. परभणीमध्ये जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचं आजपासून काम बंद आंदोलन, 5 कर्मचाऱ्यांच्या निलंबनाच्या कारवाई विरोधात कर्मचारी आक्रमक. अमरावतीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक, पीक विम्याच्या मागणीसाठी जिल्हा कृषी कार्यालयामध्ये भजन म्हणत ठिय्या आंदोलन.